नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयातील 2.6 म्हणी हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा, सर्वांना माहितीच आहे म्हणी म्हणजे काय. विस्तृत अर्थ संक्षिप्त व चटपटीत भाषेत आपल्याला सांगायचा असल्यास म्हणजे आपण म्हणी वापरतो. मग आता अनुभवावर आधारलेले पण संक्षिप्त शब्दात बराचसा अर्थ व्यक्त करणारे छोटे वाक्य म्हणजे म्हण. तर त्यासाठी आपण काही थोड्याशा म्हणी अभ्यासणार आहोत. आपल्या पुस्तकात नाहीये, डायरेक्ट स्वाध्याय घेतलेला आहे, तरी आपण थोड्याशा म्हणी अभ्यासूया. ओके. सर्वांनी हा म्हणी केअरफुली ऐकायच्या आहेत. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नये म्हणजेच काय, जवळचे टाकून इतर मिळवण्याचा प्रयत्न करू नये. हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपल्याच कृतीने असाल म्हणजे सहज सिद्ध होणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हात दोस्ती टिकते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उधारी. जगाचा उद्धार स्त्रियांच्या हाती आहे. जिच्या हाती एका हाताने टाळी वाजवत नाही. भांडणातील दोन्ही बाजू दोषी असतात. आपला हात जगन्नाथ. आपले हातच आपले उद्गार करते आहे. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडाचा घाव म्हणजे खोटेपणाने वागणाऱ्याचे नुकसान होते. विचार न करता बोलणे. मारणाऱ्याचे हात धरता येतात पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. या म्हणीचा अर्थ आहे निंदा करणाऱ्याला गप्प बसवता येत नाही. तोंड दाबून मुक्यांचा मार देणे. कोंडमारा करून जुलूम करत राहणे. लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे पात्रता नसताना मोठेपणाच्या गोष्टी बोलणे. ओठात एक आणि पोटात एक. बोलणे आणि मनातील हेतू यामध्ये फरक असणे. ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल. दुःख सोसणाराच त्यावर उपाय शोधेल. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वार्थ साधणे मग परमार्थाचा विचार. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे जे कपट बुद्धीने वागणे. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. म्हणजे दोन आवश्यक गोष्टीपैकी एकच उपलब्ध असणे. दात करून पोट भरत नाही. शिल्लक गोष्टीत काटकसर करून भागत नाही. आपलेच दात आपलेच पोट. नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे. बळी तो कान पिळी. बलवान इतरावर अधिकार गाजवतो. कानामागून आला आणि तिखट झाला नंतर येणारा वरचढ होणे. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येणे. नाक दाबले की तोंड उघडते म्हणजे मर्मावर आघात करताच वठणीवर येणे. नाकापेक्षा मोती जड. कमी दर्जाचा माणूस शिरजोर होणे. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. जवळपास राहत असूनही मित्रांची भेट न होणे. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते म्हणजेच दुसऱ्याचे लहान दोष दिसतात. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही म्हणजे स्वतःचे मोठे दोष दिसत नाही. डोळ्यात केर आणि कानात हुंकर. गरज एकीकडे आणि उपाय भलतीकडे. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. अपेक्षापेक्षा जास्त प्राप्त होणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो वाटेल ते झाले तरी निश्चय कायम ठेवणे. शिर सलामत तो पगडी पचास. माणूस जगायला हवा मग वस्तू मागेल तितक्या मिळतील. काखेत कळसा आणि गावाला वळसा. वस्तू जवळच पण शोधाशोध सगळीकडे. उठता लाथ बसता बुक्की. सतत छळ होणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलगा मोठेपणी कसा निघेल त्याची लक्षणे लहानपणीच दिसतात. बटाला दिलेली ओसरी फट हात पाय पसरी. म्हणजे थोडीशी सवलत मिळाली की तिचा गैरफायदा माणूस घेऊ लागतो. बुडत्याचा पाय खोलात. संकटातील माणूस त्यात अधिकच गुरफटत जातो. पुढची म्हण आहे आपली पायातली वाहन पायातच असावी. कमी योग्यता असणाऱ्यास त्याप्रमाणेच वागवावे.
पाय धु म्हणे साखळ्या केवढ्याच्या, म्हणजे काम सोडून भलतीच चौकशी करणे. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे, लटपट पंची करून दुसऱ्याला फसवणे. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. हाताची पाचही बोटे सारखी नसतात, म्हणजेच सर्व माणसे सारखी नसतात. झाकली मोठ 1.25 लाखाची, दोष उघड न होणे हिताचे असते. हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, कष्ट करणाऱ्यांच्या घरी संपत्ती धाव घेते. आता बघा, नातेसंबंधावरून काही म्हणी आहेत, त्याचा अभ्यास आपण करूया. यथा राजा तथा प्रजा, म्हणजे प्रमुखाप्रमाणेच त्याच्या अधिकारातील लोक वागतात. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, प्रत्येकाने जबाबदारी टाळल्यामुळे दोन्हीकडून गैरसोय होणे. नकटे असावे पण धाकटे असू नये, धाकटा म्हणून सगळे त्याच्यावर अधिकार गाजवतात. उतावळा नवरा गुडघ्याला बाशी, उतावळेपणाने मूर्खासारखे वागणे. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे, म्हणजे स्वतःचे अनेक कामे करायचे असताना इतरांनी आणखी नवी कामे करायला सांगणे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, तुमच्या म्हणण्याला आधार दाखवा, तर नाहीतर आमचे म्हणणे मान्य करा. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी, आपले काम साधून घेण्यापुरते संबंधिताशी गोड बोलणे. आई जीवू घालीना, बाप भीक मागू देईन, दोन्हीकडून अडचणीत येणे. गुरुची विद्या गुरुला फळणे, फसवण्याची युक्ती सांगणाऱ्यावरच ती उलटवणे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, प्रत्येकाच्या अधिकाराचे दिवस बदलतात. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. बाप से बेटा सवाई, बापापेक्षा मुलाची कर्तबगारी अधिक असणे. नावडतीचे मीठ आणि नावडत्या माणसाने केलेली कोणतीही चांगली गोष्ट पसंतीस पडत नाही. पुढे आहे, वासरात लंगडी गाय शहाणी, मग अज्ञानी माणसात थोडा शहाणा अधिक योग्यतेचा समजला जातो. दुभत्या गायीच्या लाथागोळ, लाभासाठी अपमानकारक वागणूक देखील सहन करणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, म्हणजे एकाने वाईट काम केलं तर दुसऱ्याने तसं करू नये. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाढ नाही पण त्याला गुण लागला, म्हणजे वाईटाच्या संगतीने चांगली माणसेही बिघडतात. चोरावर मोर, एका लबाडापेक्षा दुसरा वरचढ. मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते, वरिष्ठ वागतो तसा कनिष्ठ वागतो. तहान लागल्यावर आड खणणे, गरज निर्माण झाल्यावर प्रयत्नांना सुरुवात करणे. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही, अडथळा आणला तरी घडायच्या गोष्टींना घडतच असतात. कावळाच्या शापाने गुरे मरत नाही किंवा गाय मरत नाही. वाईट व्हावे असे म्हटल्याने सज्जनाचे नुकसान होत नाही. साप साप म्हणून भुई धोकू नये, एखाद्यावर नसता दोष लावून त्याला शिक्षा करू नये. आयत्या बिळात नागोबा, स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा घेणे. हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी, नम्रतेने वागून अधिक फायदा करून घ्यावा. हत्ती गेला आणि शेपूट राहिले, कामाचा मोठा भाग संपून अगदी थोडाच भाग शिल्लक राहणे. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भटाचे तट्टाने. अति सबला बरोबर अति दुर्बलाची तुलना होऊ शकत नाही. उंटावरून शेळ्या हाकणे, कामात हलगर्जीपणा करणे. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, जेथे राहायचे त्या समाजातील लोकांशी शत्रुत्व करू नये. गोगलगाय आणि पोटात पाय, दिसायला गरीब पण कारस्थानी असणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, क्षुद्र माणसाची शक्ती मर्यादित असते. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, आवश्यक तेवढेच थोडेसे सामान बरोबर असणे. माकडाच्या हाती कोलीत देणे, मूर्खाला विनाशकारी अधिकार देणे. ज्याच्या हाती ससा तोच पारधी, वस्तू ज्याच्या हाती असते तोच तिचा मालक समजला जातो. कोल्हा काकडीला राजी, शूद्र माणसे अल्पसंतोषी असतात. डोंगर पोखरून उंदीर काढणे, खूप परिश्रम करूनही थोडासाच लाभ घेणे. शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले, अचानक घडलेल्या गोष्टीमुळे एखाद्याचा फायदा होणे. उंदराला मांजराची साक्ष, दोघे एकमेकांचे साक्षीदार असणे. दुधाने तोंड पोळले म्हणजे मांजर ताक सुद्धा फिंकून पिते. एखाद्याला एकदम अद्दल घडल्यानंतर माणूस साध्या गोष्टीत सुद्धा अधिक सावधगिरी बाळगतो. मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची, धोक्याचे काम करायला कोण पुढे सरसवणार.
वराती मागून घोडे कार्यभाग संपल्यानंतर साधन सामग्री येऊन पोहोचणे. शेळी जाते जीवानीशी अन खाणार म्हणतो वातड. म्हणजे निष्ठुर माणसाला दुसऱ्याच्या त्यागाचे महत्व पटत नाही किंवा वाटत नाही. समर्थ घरचे श्वान त्या सर्वही देती मान. मोठ्यांच्या घरच्या कुत्र्यालाही लोक मान देतात. भीक नको पण कुत्रावं, मदत देऊ नको पण उपद्रव थांबव. कुत्र्याचे शेपूट नळीत घालून ठेवले तरी ते वाकडे ते वाकडेच. म्हणजे एखाद्याच्या स्वभावातील दोष हे आपल्याला दूर करता येत नाही. आंधळे देते दळते आणि कुत्र पीठ खातं. म्हणजे एखाद्या कष्टाचा फायदा दुसऱ्यानेच घेणे. गाढवे मेले ओझ्याने आणि शिंगरू मेले हेलपाट्याने. निरर्थक श्रमाने नुकसान व त्रास होणे. अडला नारायण गाढवाचे पाय धरी. अडचणीच्या वेळेस बुद्धिमान माणसासही मूर्खाला शरण जावे लागते. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला केलेला उपदेश त्याच्या मनावर ठसत नाही. गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ मूर्खाच्या वागण्याचा इतरांना खूप त्रास होतो. गाढवाच्या पाठीवर साखरेची गुणी. एखादी गोष्ट जवळ असूनही तिचा फायदा घेता येत नाही. गाढवाला गुळाची चव काय, मूर्खाजवळ गुणग्राहकता नसते. भरवशाच्या म्हशीला टोनगा. खात्री असलेल्यांच्या बाबतीत तही पूर्णपणे निराशा होणे. अग अग म्हशी मला कुठे नेशी, दुसऱ्यामुळे आपण खेचले जात आहोत असे खोटे भासविणे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा समजणाऱ्यांकडून काहीच काम होत नाही. पहा, आता आपण बऱ्यापैकी म्हणी पाहिलेल्या त्या खाद्यपदार्थावरून थोड्याशा पाहूयात. न खात्या देवाला नैवेद्य, न घेणाऱ्याला घेण्यासाठी आग्रह करणे. तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले. मूर्खपणामुळे फायद्याच्या गोष्टी गमावून बसणे. ताकाला जाऊन भांडे लपवू नये. दुसऱ्याकडे गेल्यावर त्याला आपला हेतू स्पष्ट सांगावा. ऊस गोड लागला म्हणून मळासकट खाऊ नये. आवडलेल्या गोष्टीबाबत अति लोभी बनू नये. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच. ज्यांनापासून ज्याचा स्वभाव वाईट असतो त्याला सुधारण्याचे सर्व प्रयत्न फुकट जाता. साखरेचं खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला दैवाची साथ मिळते. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. कोणातीही कृपा न करता केवळ तोंडी वर्णन करणे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. उपकार करणाऱ्याचे गुणगान करावे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मनाप्रमाणे घडण्यासाठी मुद्दाम खटवादीपणा करणे. असतील शिते तर जमतील भूते. लोकांचा फायदा होणार असेल तर लोक आपल्या भोवती गोळा होतात. शितावरून भाताची परीक्षा. लहानशा चाचणीने सर्वांचा अंदाज करणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे. अप्पलपोटेपणा करणे. स्वार्थीपणा करणे. दही खाऊ मही खाऊ करणे. मनाची द्विधा अवस्था होणे. तुपाच्या आशेने उष्टे खाणे. लाभासाठी घाणेरडे काम करणे. आयत्या पिठावर रेघा ओढणे. कष्टाशिवाय मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे. आवळा देऊन कोगळा काढणे. थोडे देऊन अधिक मिळवणे. ओके, समजलं सर्वांना? काही म्हणी आपण थोडक्यात घेतलेल्या आहेत. तरी तुम्ही म्हणीवरील प्रश्न प्रकार सोडवण्यासाठी सर्व म्हणी तुमच्या पाठच असल्या पाहिजे. रोज 10 म्हणी तरी पाठ करत चालायच्या. ओके, तर आता आपण पाठावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 32 काढा. इयत्ता 7वी मार्गदर्शिका पान नंबर 32. बघा, पहिला प्रश्न आहे, केले सर्वांनी पुस्तक ओपन. तर पहिला प्रश्न आहे पहा. खाली दिलेली वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी म्हणीचा योग्य पर्याय निवडा. मग आता पहिला आहे, सुनीलचा पगार झाला आणि त्याने लगेच कोणताही विचार न करता सर्व पैसे खर्च केले. म्हणतात ना, मग कोणती म्हणील त्यासाठी? असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. एक न धड भाराभर चिंध्या. काही गुण सोन्याचा, काही गुण सोनाराचा. मग पगार झाला लगेच खर्च केला म्हणजेच काय? असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. जेव्हा आपल्याकडे असेल तेव्हा आपण दिवाळी जास्त खर्च करतो की नाही? जे असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा. पर्याय क्रमांक 1. दुसरं उदाहरण आहे, राम गरीब शेतकरी असून त्याने शेतात पेरणी केली पण पाऊस आला नाही आणि नंतर भरपूर पाऊस आल्यामुळे त्याचे पिकाचे नुकसान झाले. म्हणतात ना, गरजेल तो पडेल काय, न खात्या देवाला नैवेद्य. दुष्काळात 13वा महिना की खाण तशी माती. तर काय आहे ना रे? एकतर अगोदर पाऊस आला नाही, पिके करतो, नंतर तर खूप आल्यानंतर काय झालं?
पिकांचं खूप नुकसान झालं. म्हणजेच काय, म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना. पुढे दिलेल्या अपूर्ण म्हणी पूर्ण करून योग्य पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. आता तुम्ही सांगायचंय. तिसरी आहे, असतील शीते तर जमतील मुले, माणसे, भूते की प्राणी. काय हे, असतील शीते तर जमतील भूते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 4 आहे, काखेत कळसा, घराला वळसा, मंदिराला वळसा, गावाला वळसा की शाळेला वळसा. काय येणार आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे एखादी वस्तू आपण जवळच असते पण ती इतरत्र शोध घेणे. म्हणजेच काय, काखेत कळसा आणि गावाला वळसा. टिंब आजीबाई, कामापुरती आजीबाई, दुधापुरती आजीबाई, लोण्यापुरती आजीबाई की ताकापुरती आजीबाई. काय येणार आहे प्रश्न 5चं उत्तर, तर ताकापुरती आजी. पण म्हणतो ना, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. प्रश्न 6 आहे, शहाण्याला टिंब मार, शहाण्याला शब्द लाथांचा मार, शहाण्याला काठीचा मार, शहाण्याला बुक्यांचा मार की शहाण्याला शब्दांचा मार. तर पर्याय क्रमांक 4, शहाण्याला शब्दांचा मार. जो शहाणा असतो त्याला एखाद्या शब्दाने सांगितलं तरी त्याला कळून जातं. वराती मागून माकडे, वराती मागून घोडे, वराती मागून माणसे की वराती मागून मुले. तर काय आहे, वराती मागून रे. सर्व काही कार्यक्रम आटोपल्यानंतर मग घोडे हजर राहतात. म्हणजे सर्व काम संपल्यावर हजर राहिल्यास आपण म्हणतो वराती मागून घोडे. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. प्रश्न 8 आहे, गर्भाचे घर खाली. आता जी म्हण योग्य आहे त्याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. तो अर्थ आपल्याला योग्य पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. गर्वाचे घर खाली म्हणजे काय, गर्विष्ठ माणसाचा पराभव होतो. उंदराला मांजर साक्ष म्हणजे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. करावे तसे भरा म्हणजे वाईट कामाची परिणिती वाईटच असते. की एका माळेचे मणी, भांडणात दोष दोन्हीकडे असते. कोणती म्हण योग्य आहे, तर करावे तसे भरावे. म्हणजे आपण जसं वाईट काम केलं तर त्याचे परिणाम सुद्धा काय मिळतात आपल्याला, वाईटच. पर्याय क्रमांक 3. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, दोन्ही बकडून अडवणूक होणे. अति तेथे माती, लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. दाम करी काम, पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. देश तसा वेश, मोठ्या माणसात देखील दोष असतो. तर काय येणार आहे, दाम करी. इथे दम झालेला आहे तेवढं करेक्शन करून घ्या. दाम पाहिजे, दाम करी काम. पर्याय क्रमांक 3, पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. आता आपल्याला माहितीये, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे काय, जिथे मदत पोहोचायला पाहिजे तिथे मदत न पोहोचता ती दुसऱ्या ठिकाणी पोहोचते, त्याला म्हटलं जातं. अति तेथे माती म्हणजे काय, अतिरेकपणाचा ते शेवटी मातीच होते. देश तसा वेश म्हणजे जसे देश असेल तसा त्यांचा वेश असतो. पुढे दिलेल्या म्हणीची अयोग्य जोडी. आता आपल्याला 3 जोड्या योग्य असतील आणि एक अयोग्य असतील, ती आपल्याला निवडायची आहे. प्रश्न 10 आहे, दैव देते आणि कर्म नेते, दोष उघड न होणे चांगले. गोगलगायनी पोटात पाय, एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप न कळणे. दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. हजीर तो गजीर, जो वेळेवर हजर राहील त्यालाच फायदा होईल. मग कोणती अयोग्य म्हण आहे, तर देव देते आणि कर्म नेते. देव देत असतं पण आपल्या कर्म त्याप्रमाणे असतात, त्यामुळे आपले नुकसानच होते. तर ही अयोग्य आहे, दोष उघड न होणे चांगले. प्रश्न 11 आहे, घरोघरी मातीच्या चुली, सगळीकडे परिस्थिती सारखीच. जळात राहून माशाशी वैर, स्वार्थापुरता उपयोग करून घेणे. जशी कुडी तशी पुडी, परिस्थितीनुसार धोरण ठेवणे. दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसात देखील दोष असतो. तर ह्या पर्यायापैकी अयोग्य म्हण कोणती आहे, तर जळात राहून माशाशी वैर करू नये. म्हणजे आपण जिथे राहतो, ज्या समाजात राहतो त्या समाजातील व्यक्तींची आपण वैर किंवा दुश्मनी करू नये, त्याचा अर्थ चुकीचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी एकाच अर्थाच्या 2 म्हणी शोधा. तर बघा, गाढवाला गुळाची चव काय, माकडाच्या हाती कोलीत, आणि कर नाही त्याला डर कशाला, आणि एका माळेची म्हणी. कोणत्या 2 म्हणी आहे ज्याचा दोन्हीचा अर्थ सारखा आहे. गाढवाला गुळाची चव काय म्हणजे मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीची किंमत नसते, आणि माकडाच्या हातात कोलीत म्हणजे माकडा सगळ्या मूर्ख माणसाच्या हाती कोलीत दिल्यावर काय होणार आहे, नुकसानच होणार आहे. ओके, तर ह्या 2 म्हणी आपल्या सारख्या आहेत. प्रश्न 13 आहे, आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
या अर्थाची योग्य म्हण खालील पर्यायातून निवडा. नाकापेक्षा मोती जड, पाचामुखी परमेश्वर, नाचता येईना अंगण वाकडे आणि बडा घर पोकळ वासा. तर काय आहे बरं? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे स्वतःला नाचता येत नाही ना, आपण दोष कशाला देतो? अंगणाला देतो. याचाच अर्थ काय? म्हणजे आपल्यातला कमीपणा झाकण्यासाठी आपण काय करतो? दुसऱ्याला नावे ठेवतो. म्हणून पर्याय क्रमांक 3. राजू एकदम साधे जीवन जगत होता. म्हणतात ना, भुकेला कोंडा, निजेला धोंडा, पळसाला पाणी तीनच, उंदराला मांजर साक्ष, पिकते तिथे विकत नाही. तर काय आहे? भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. म्हणजे राजू एकदम साधं जीवन जगत होता. म्हणजेच भुकेला कोंडा, निजेला धोंडा. खाली दिलेल्या चौकोनात एक म्हण दडलेली आहे, ती ओळखून तिचे शेवटचे अक्षर ओळखा. आता इथे म्हण दिलेली आहे. अशा आपल्याला चौकोनी जर म्हण असेल तर तिचा कमीत कमी 4-5 वेळा उच्चार करायचा. म्हणजे काय होतं, आपल्याला ती म्हण लगेच लक्षात येते की कोणत्या म्हण असेल बरं. घ प ब डार कळ सावा. 3-4दा रिपीट 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 करायचं. मग आपल्याला लगेच ती म्हण लक्षात येते. बघा, आली एका लक्षात सर्वांच्या ही म्हण कुठली आहे ते? अगदी बरोबर. काय आहे? बडा घर पोकळ वासा. मग कुठलं शेवटचं अक्षर विचारले आपल्याला? कोणता आहे? सा. म्हणून पर्याय क्रमांक 1, बडा घर पोकळ वासा. खूप सोप्या म्हणी आहेत, फक्त त्या पाठ करायच्या आहेत. चला पुढे आपण पाहूयात. पान नंबर 34 वरील 2.7 2.7 पारिभाषिक शब्द. आता सर्वांना माहिती आहे पारिभाषिक शब्द म्हणजे काय बरं? तर पारिभाषिक शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेत आलेल्या शब्दांना आपण म्हणतो पारिभाषिक शब्द. मग मराठी सोडून इतर कोणत्या भाषा आहेत? समजा कन्नड असेल, उर्दू असेल, फारसी असेल, ह्या सर्व ज्या भाषा, संस्कृत असेल, त्या दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेत जे काही शब्द आलेले आहेत त्यांना म्हटलं जातं पारिभाषिक शब्द. मग पारिभाषिक या शब्द खास अर्थाने त्यास पारिभाषिक शब्द असं म्हटलं जातं. आता मग पारिभाषिक शब्द कोणकोणते आहेत? आता बघा, आपल्या देशात सर्वांना माहितीच आहे, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, हो की नाही? मग इंग्रज आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्याशी भाषिक व्यवहार आपला संबंध आल्यामुळे काही शब्द काय झालेले आहेत? ते मराठी भाषेत वापरले गेले. आपला देश बहुभाषिक असल्यामुळे तिथे पण तेलुगू, कन्नड, गुजराती भाषेत सुद्धा काही शब्द आलेले आहेत आणि ते तसेच रूढ झालेले आहेत. आता आपल्याला स्वाध्याय सोडायचा आहे. बघा, प्रश्न पहिला आहे, पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक नाही? म्हणजे कोणता शब्द हा मराठीच आहे, पारिभाषिक आहे असं विचारलं की नाही, तो मराठीतलाच आहे आणि पारिभाषिक नाही. आता बघा, गृहपाठ, संगीत, पेशन आणि पडदा. मग कोणता येणार आहे बरं? कोणता शब्द आहे पारिभाषिक? इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 3, पेशंट. गृहपाठ हा मराठी शब्द आहे, संगीत हा देखील मराठी शब्द आहे आणि पडदा हा देखील मराठी शब्द आहे. बादली, आरसा, पंखा आणि बेट. तर कोणता शब्द आहे बरं सांगा? तर काय आहे? बेट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा आहे, टेबल, दिवा, सूर्य आणि पडदा. यातील कोणता शब्द हा पारिभाषिक आहे? पारिभाषिक आहे टेबल. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक नाही? तर कोणता नाहीये? म्हणजे सर्व वेगवेगळ्या भाषेतून आलेले आहे आणि एकच शब्द असा आहे की जो मराठी भाषेतील आहे. मग कोणता आहे पाहूयात आपण. प्रिंट, मोबाईल, चित्रपट की फॅन. कोणता आहे पारिभाषिक शब्द नाही? तर पर्याय क्रमांक 3, चित्रपट. प्रश्न 5वा, नर्स, रेंज, कॅन्डल आणि पडदा. मग कोणता आहे पारिभाषिक शब्द नाहीये? पर्याय क्रमांक 4, पडदा. प्रश्न 6वा आहे, क्लॉक, बॉलर, खेळाडू की स्क्रीन. पारिभाषिक नसलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 3, खेळाडू. खालील पर्यायातून मराठी शब्द व त्याचा प्रतिशब्द दिलेला आहे, त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. तर आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की मराठी दिलेला आहे आणि त्याला प्रतिशब्द इंग्रजीमधून काय म्हणतात, म्हणजे चुकीचं आहे ती जोडी आपल्याला ओळखायची आहे. प्रश्न 7वा पहिला आहे, बादली, बकेट. अगदी बरोबर, बादलीला आपण बकेट म्हणतो. पगार, पेमेंट. अगदी बरोबर, पगाराला पेमेंट म्हणतो. पडदा, व्हिडिओ, खिडकी, विंडो. तर चुकीचा पर्याय कोणता आहे? पडदा. पडद्याला आपण काय म्हणतो?
कर्टन म्हटलं, की नाही. प्रश्न 8 आहे रुग्ण पेशंट, बरोबर. आकाशवाणी रेडिओ, बरोबर. दिवा लॅम्प, खेळाडू फिल्डर, खेळाडूला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, प्लेयर. प्रश्न 9 आहे खालीलपैकी कोणता शब्द कन्नड भाषेतून आलेला आहे. बघा पर्याय एक आहे अडकित्ता, दप्तर, दरबार की बच्चा. मग कोणता आलेला आहे, तर कन्नड भाषेतून शब्द आलेला आहे अडकित्ता, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता शब्द तेलुगू भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे, आदेश, चेंडू, दरबार की चाल. तर तेलुगू भाषेतून शब्द आलेला आहे पर्याय क्रमांक 2 चेंडू. खालील पर्यायातून मराठी शब्द व त्याचा प्रतिशब्द दिलेला आहे, त्यातून योग्य जोडी असेल. बघा मगाशी एक चुकीची होती, आता इथे काय करायचं, योग्य जोडी कोणती आहे ती ओळखायची. पत्रिका, सेमिनार, रेखाटन, टेंडर, चाल, स्पीड, करार की रिपोर्ट. पण कोणता आहे, चाल, स्पीड. प्रश्न 12 रोखफाल, बजेट, महामार्ग, हायवे, सिंचन, मोटो, आदेश, बजेट. तर कोणता आहे, महामार्गाला आपण काय म्हणतो इंग्लिश मधनं, हायवे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. खालील यादीमध्ये पारिभाषिक शब्द किती आहेत, मग सांग किती आहेत पारिभाषिक शब्द. सेमिनार, अगदी बरोबर. डीन, रुग्ण. किती शब्द आलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 1 3. कोणकोणते, सेमिनार, डीन आणि रुग्ण. खालील यादीमध्ये किती शब्द मराठी आहे, बघा. संसद मराठी आहे, अर्ज मराठी आहे, प्लेयर नाही, छाप मराठी आहे, गेम्स आणि प्रिंट हे सगळे इंग्लिश आहे. मग किती येणार इथे सुद्धा, 3 येणार, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 15 आहे खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून आपल्या भाषेत आलेला आहे, अडकित्ता, दरबार, बच्चा की चेंडू. कोणता आलेला आहे, दरबार. ओके. तर पहा आपण म्हणी पारिभाषिक शब्द अभ्यासलेला आहे. आता प्रकरण 3 आहे आपलं कार्यात्मक व्याकरण. त्यामध्ये पहिला घटक आहे 3.1 वर्ण विचार. आता सर्वांना वर्ण विचार, वर्ण आपल्याला मराठी मातृभाषा आहे तर आपल्याला सर्वांना आपले वर्ण मुळाक्षर हे सर्व माहीतच आहे. तर पहा आता थोडक्यात आपण सुरुवातीला वर्ण म्हणजे काय हा घटक आपण अभ्यासणार आहोत. आता आपण बोलतो, आपल्या बोलताना आपल्या तोंडावाटे ज्या मूलध्वनी निघतात त्यांना आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतात. मग बोलताना ती मूलध्वनी हवेत विरू नये म्हणून आपण काय करतो, लिहून ठेवतो. मग ते लिहून ठेवण्यासाठी आपण काय वापरतो, सांकेतिक खुणा. म्हणजेच या सांकेतिक खुणाला आपण म्हणतो ध्वनिचिन्ह किंवा अक्षर असं म्हणतो. काय म्हणतो, अक्षर. मग आता अक्षर म्हणजे काय, जो क्षर नाही तो म्हणजे नष्ट न होणार. अक्षर म्हणजे काय, नष्ट न होणार. मग आता मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत आणि या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षर असं देखील म्हणतात. आता बघा मराठी मालेमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे मराठी वर्णमाला. ओके. तर मराठीमध्ये 14 स्वर आहे. काय आहे, 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजन आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. आता मराठी मालेमध्ये 14 स्वर कोणकोणते आहेत तर त्याचा देखील आपण अभ्यास करू. कोणते आहेत 14 स्वर, आता बघा सर्वांना माहित आहे 14 स्वर कोणते कोणते आहे. अ, आ. आता हे नवीन आलेले आहेत शास्त्राच्या विज्ञानाचा. अ, अ, इ ई, उ ऊ, रू रू, ए ऐ, ओ औ, आणि आहा. आपल्या पुस्तकामध्ये 12 दिलेले आहेत. तेवढं करेक्शन आता नवीन याच्यानुसार करून घ्या. तर स्वर किती आहेत, 14 आहेत. त्यामध्ये अ आणि अ हे 2 ऍड झालेले आहेत. लक्षात ठेवायचंय. अ आ आपण नंतर घेवा. इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ आहा. हे जे आहेत ते 14 स्वर आहेत. त्यामध्ये 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजन आहेत. मग व्यंजन कोणकोणते आहेत, क ख ग ड च छ ज झ त ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. हे जे आहेत
ते काय आहेत? व्यंजने आहेत. मग त्याच्यामध्ये वर्णाचे सुद्धा बघा तीन प्रकार पडतात: स्वर, स्वरादी आणि व्यंजन. मग स्वर कुठले आहे? अ आ ä अ इ ई उ ऊ ऋ ऋ ए ऐ ओ औ अम ओ औ. आणि जे स्वरादी आहेत ते आहेत आहा. हे लक्षात ठेवायचं, यांना स्वरादी म्हटलं जातं. आता मग कळालं तुम्हाला किती आहेत स्वर? 14. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. आणि व्यंजन किती आहेत? तर 34 आहे. कळालं सगळ्यांना किती व्यंजन आहेत आपले? 34 व्यंजन आहेत. आणि हे सर्व मिळून आपले काय होतात? 52 वर्ण तयार होतात. आता मग स्वर म्हणजे काय? तर बघा, ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता आपण घेतो त्यांना म्हणतात स्वर. मग त्यांना ह्या वर्णामुळे त्यांना काय म्हणतात? पूर्ण उच्चाराचं म्हटलं जातं. आणि ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे घेता येतो त्याला देखील आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो. आता ज्या वर्णाचा उच्चार केल्यापासून ते शेवटपर्यंत जर एकच सारखा ध्वनी निर्माण होत असेल तर त्याला देखील आपण काय म्हणतो? स्वर. शेवटेपर्यंत अच उच्चार होतो, मध्ये कुठला येतोय का? नाही. तसाच आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ऍ, अ, ओ, औ. हे असे एकूण किती आहेत? 14 स्वर आहेत. मग ह्या 14 स्वरांचं सुद्धा 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. मग कोणकोणते आहेत? ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. स्वराचे सुद्धा काय आहेत? 14 स्वर आहेत, त्यातले सुद्धा 3 प्रकार पडतात. आणि अजून दुसरा आहे उच्चारानुसार सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. मग आता ह्रस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अगदी थोडासा कमी वेळ लागतो, पटकन उच्चार होतो, त्याला म्हटलं जातं ह्रस्व स्वर. आता उदाहरणार्थ बघा, अ, ई, ऋ, उ, ऋ. हे जे काय आहे ते ह्रस्व स्वर आहे. आणि दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो, त्याला थोडासा वेळ लागतो, त्याला म्हटलं जातं दीर्घ स्वर. बघा, अ आणि आ मध्ये किती डिफरन्स आहे तुम्ही स्वतः उच्चार करून पहा. अ कसा पटकन होतो आणि आ ला थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे आ, ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ. हे दीर्घ स्वर आहे. आता मग संयुक्त स्वर म्हणजे काय? जेव्हा 2 स्वर एकत्र मिळून तयार होणाऱ्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. मग असे 4 स्तर आहेत बघा. ए चा उच्चार कसा तयार होतो? अ मध्ये ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिळाल्यावर काय तयार होतो? ए होतो. आणि ऐ मध्ये आ, या स्वरासोबत तयार होतो. ओ मध्ये अ या स्वरासोबत उ, ह्रस्व उ आणि दीर्घ उ मिसळल्यानंतर ओ तयार होतो. आणि औ मध्ये आ या ह्रस्व स्वरासोबत उ, ह्रस्व उ आणि दीर्घ उ आल्यानंतर औ हा स्वराचा, त्यांना संयुक्त स्वर म्हणते. एकत्रित येत नाही, त्यांचा उच्चार करताना आता एचा उच्चार करा, एचा उच्चार करताना त्याच्यामध्ये अ, दीर्घ ई किंवा ह्रस्व ई त्या दोघांचं मिळून तयार होतं, म्हणून त्यांना म्हटलं जातं संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहेत. आता स्वरांच्या उच्चारानुसार मी मगाशी सांगितलं सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. म्हणजे एकाच उच्चार स्थानातून तयार स्थानापासून जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणजे बघा, आ. आपल्याला उच्चार करायला पण सोपं वाटतं आणि ते एकाच स्थानापासून जातात. बघा कसे, आ, उ ऊ, ओ औ, ई ई, ए ऐ. म्हणजे एकाच स्थानापासून जातात, त्याला म्हटलं जातं सजातीय स्वर. आणि दुसरा आहे विजातीय स्वर, म्हणजे भिन्न उच्चार स्थान. कुठे? ई, ई, उ, ए, ओ, ऋ. म्हणजे हे जे आहेत ते एका स्थानापासून येते, भिन्न उच्चार स्थानापासून होतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं विजातीय स्वर. आता ज्याचा वर्णाचा उच्चार करण्याआधी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. आता आपण स्वर आणि आदी म्हणजे ज्याचा उच्चार करायच्या अगोदर काय येतो? स्वर. बघा, अगोदर अ होतं, मग नंतर उच्चार होतो, हो की नाही? मग त्याला म्हटलं जातं स्वरादी. आहा, अगोदर उच्चार होतो, हा नंतर होतो. म्हणजेच काय? स्वर अगोदर येतो आणि मग नंतर काय होतं? त्या स्वतःचा विचार करण्यानंतर त्याचा उच्चार होतो, त्याला म्हटलं जातं स्वरादी. मग हे आणि आहा हे 2 काय आहेत? स्वरादी आहेत. आणि तसेच 2 नवे स्वरादी म्हणजे ऍ आणि ओ हे इंग्लिश भाषेतून आपल्या भाषेत आलेले आहेत. ओके. आता अंगण, अ प्लस अनुस्वार अंग, श प्लस अनुस्वार शं, ई प्लस ई आणि अनुस्वार की. आता समजलं सर्वांना स्वर किती प्रकारचे स्वर आहेत? पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. स्वर म्हणजे काय? काय? ज्याचा उच्चार करताना इतर कोणाची मदत घ्यावी लागत नाही, त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, त्याला म्हटलं जातं स्वर. आणि मग स्वराचे आपण किती प्रकार पाहिले? ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. आठवतंय का सर्वांना? मग ह्रस्व कोणते? ज्यांचा उच्चार पटकन होतो त्यांना आपण ह्रस्व म्हणतो. ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना आपण दीर्घ स्वर म्हणतो. आता हे पण पाहिलं होतं आपण, स्वरादी कोणते आहेत? म्हणजे स्वराच्या नंतर त्यांचा उच्चार होतो ते आणि हा, हे काय आहे?
स्वरादी आहे आणि आ आणि अ हे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले स्वर आहेत. संयुक्त व्यंजन देखील आपण अभ्यासले होते, 4 प्रकारचे आहेत, म्हणजे ज्याचा उच्चार करताना एचा उच्चार करताना अ प्लस ह्रस्वई आणि दीर्घई असे त्याच्यापासून कोणकोणते होतात मग ए, ऐ, ओ आणि औ हे 4 काय आहेत तर संयुक्त स्वर आहेत. तसेच आपण स्वरांचे 2 प्रकार पाहिले होते, सजातीय आणि विजातीय, म्हणजे दोनांचा उच्चार एकाच स्थानापासून होतो त्यांना म्हटलं जातं सजातीय आणि दोनचा उच्चार भिन्न स्थानापासून म्हणतो त्याला म्हटलं जातं विजातीय. समजले सर्वांना. आता आपण व्यंजन हा घटक अभ्यासणार आहोत. मग व्यंजनामध्ये सुद्धा आता तुम्हाला सांगितलं 34 व्यंजन आहेत. मग 34 व्यंजनामध्ये सुद्धा 5 प्रकारात त्यांचं थोडक्यात मी वर्णन करते, आपल्या पुस्तकात वगैरे नाहीये तर बघा. आणि थोडस करेक्शन आहे ते करेक्शन तुम्ही करून घ्या. स्पर्श व्यंजन, अर्धस्वर व्यंजन, उष्मा किंवा घर्षक व्यंजन, महाप्राण व्यंजन आणि स्वतंत्र व्यंजन. आणि दुसरं आहे संयुक्त व्यंजन. आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय, काही वर्णमालिकेतील क ते जे काही वर्ण उच्चार आहेत ते असताना आपण जिभेचा, कंठाचा, तालूचा, मुर्दा, दात, ओठ आणि ह्या अवयवांशी स्पर्श होतो म्हणून त्यांना म्हटलं जातं स्पर्श व्यंजने. मग व्यंजनाच्या उच्चाराच्या वेळेस हवा काय होते अडून जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा काय होतं थोडासा आवाज येतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं स्पर्श व्यंजन. ओके. स्पर्श व्यंजनाचे पण 3 प्रकार आहेत, कठोर, मृदू आणि अनुनासिक. मग कठोर कोणते आहे, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला काय करावं लागतं थोडासा जोर द्यावा लागतं त्याला म्हटलं जातं कठोर व्यंजन. मग कोणते आहेत, प्रत्येक वर्णातील लक्षात ठेवायचं आहे पहिले 2 क ख, च छ, त ठ, त थ आणि प फ हे काय झाले कठोर. त्यांचा उच्चार करताना आपल्याला काय करावं लागतं जोर द्यावा लागतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं कठोर वर्ण. दुसरं आहे मृदू, ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्याला म्हटलं जातं मृदू वर्ण. मग कोणते आहेत, म्हणजे त्याच जातीतली कठोर व्यंजने कोणते आहे, क वर्गाचे मध्ये क ख ग घ ते जे 2 असतात ग घ, ज झ, ड ढ, त द, ब भ हे आहेत मृदू व्यंजने त्यांना म्हटलं जातं. आता अनुनासिकी वर्ण म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार त्याच्या उच्चार वर्ण स्थानासोबत काही अंशी नाकातून केला जातो त्यांना म्हणलं जातं अनुनासिक. मग ती शेवटची जी काही आहेत ना ही आपली 5, हा चार्ट लक्षातच ठेवायचा आहे सर्वांना. ही आहे अनुनासिके. मृदू व्यंजने पहिले क ख वर्ग लक्षात ठेवायचा, तचा वर्ग आणि पचा वर्ग एवढे लक्षात ठेवल्यानंतर कठोर व्यंजने किती, मृदू व्यंजने किती आणि अनुनासिके किती हे सुद्धा लक्षात येईल. आता अर्धस्वर व्यंजने पण आहेत. मग कोणते आहेत आपण प फ ब भ म. पुढे राहिले की आपलं य र ल व श स ह. मग ते कशामध्ये येतात तर बघा य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई, रू, रू, उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखे असल्याने या व्यंजनाचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे म्हणून त्यांना म्हणलं जातं अर्धस्वर. बघा कोणकोणते य र ल व त्यांचा उच्चार स्थाने कशासारखा होतो ई, रू, रू आणि उ म्हणून त्यांना म्हटलं जातं अर्धस्वर. मग अर्धस्वर किती आहेत 4 आहेत. समजले सर्वांना. ओके. ठीक आहे. तर आपण आता ह्या पाठावर 3ऱ्या प्रकरणावर आधारित स्वाध्याय सोडून घेणार आहोत. तर बघा पान नंबर 36 काढायचा आहे सर्वांनी. पान नंबर 36. आता प्रश्न पहिला आहे एकूण स्वर किती आहे. आता बघा ह्या प्रश्नामध्ये आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे सर्वांनी. आताच मी सांगितल्याप्रमाणे आपले 2 स्वर इंग्रजीतून आलेले आहेत तर ते 2 स्वर ऍड करायचे आहेत. तर मग आपल्या 12च्या जागी 14 किंवा उत्तर आपलं काय येणार आहे एकूण स्वर किती आहेत तर 14. आता पर्यायामध्ये इथे नाही. ओके. नंतर प्रश्न दुसरा आहे एकूण व्यंजने किती आहेत 32, 34, 35 की 36. एकूण व्यंजने किती आहेत तर 34. पर्याय क्रमांक 2. ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वराची मदत घ्यावी लागते त्यांना आपण टिंब म्हणतो. स्वर, वर्ण, स्वरादी ही संयुक्त स्वर. मग काय म्हणतो आपण त्यांना मदत घ्यावी लागते त्यांना काय म्हटलं जातं संयुक्त स्वर. अ हा वर्ण टिंब आहे. दंत तालव्य, दंत तालव्य की कंठ अ तर काय आहे कंठवर्ण आहे. प्रश्न 5वा उच्चार स्थानानुसार ए आणि ऐ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे. मूर्धन्य, कंठ, तालव्य की कंठ तालव्य. ए आणि ऐ.
कंठ तालव्य कोणते आहे? ग, च, छ, ज. तर काय आहे कंठातून उच्चार कोणता होता? क. ए आय ए आणि ऐ तर कुठला आहे? तालव्य. खालीलपैकी कोणते मूलध्वनी नाही? आ, भ, क्ष, ज्ञ. तर कोणते मूलध्वनी नाहीये? क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी नाहीये. खालीलपैकी दीर्घ स्वर कोणते? दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार करताना काय होतं? थोडंसं लांबट उच्चार होतो. मग कोणते आहेत? उ, आ, थ की त. मग दीर्घ स्वर कोणता आहे? हा ह्रस्व उ आहे आणि हे तर व्यंजनच आहे. थ आणि थ स्वर फक्त आ येणार. खालीलपैकी ह्रस्व स्वर कोणता? त्याचा उच्चार आखूड असतो म्हणजे थोडस पटकन होतो. मग कोणता आहे? अ, उ, ई, न. तर कुठला येणार आहे? ओ. हा आहे दीर्घ उ, दीर्घ ई आणि न हे व्यंजन आहे. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणते अनुनासिक नाही? न, न, ड की ज्ञ. तर कोणतं नाही अनुनासिक? ज्ञ. हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? स्वर, व्यंजन, स्वरादी यापैकी नाही. आणि हा हे दोन स्वरादी आहेत तर इथे हा काय आहे? स्वरादी. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना टिंबटिंब म्हणतात. सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना संयुक्त स्वर, जोडाक्षरे, वर्ण ही अक्षरे. तर काय म्हणतो आपण त्यांना? वर्ण म्हणतो. पर्याय क्रमांक 3. पुढील पैकी दीर्घ स्वरांची जोडी कोणती? अ, आ, ई, उ, ए, ए, ऐ. मग दीर्घ स्वर कोणते आहेत सांगा बरं? दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार लांबट होतो त्याला. आता बघा दीर्घ स्वर इथे अ तर ह्रस्व आलेला आहे, आ दीर्घ आलेला आहे. ही जोडी होऊ शकत नाही. ई दीर्घ आहे पण उ त्याच्यामुळे ही होऊ शकत नाही. परत ए आणि अ हेही होऊ शकत नाही दीर्घ स्वर. आणि ए आणि ऐ हे आहेत त्यांना संयुक्त स्वर म्हटलं जातं. आता आपल्याला दीर्घ विचारले, थोडस प्रश्नामध्ये कंजक्शन आहेत, कन्फ्युजन आहे, तरी तुम्ही पर्याय क्रमांक 4 वृत्त दर्पण या शब्दात अकारांत अक्षरे किती आहेत? अकारांत म्हणजे ज्याचा उच्चार करताना शेवटी अ उच्चार होतो. मग किती आहेत बघा? ऋ अ होतोय का? नाही. वृत्त बघा तच्या खाली अकारांत. द दी बरोबर द. प आणि 9 4 किती आहेत? 14वा पर्याय क्रमांक 1. पुढील पैकी कठोर वर्ण कोणता? त्या वर्णाचा उच्चार करताना जोर द्यावा लागतो आणि तुम्हाला सांगितलं होतं त्या वर्गामध्ये पहिले दोन असतात. म्हणजे क चा वर्ग म्हणला तर क ख, ट चा वर्ग म्हणल्यानंतर ट ठ, च चा वर्ग म्हणल्यानंतर च छ, ज चा वर्ग म्हणल्यानंतर तर अशा पद्धतीने. मग कोणता आहे बरं सांगा? पुढील पैकी कठोर वर्ण कोणता? इथे दोन पर्याय येणार आहेत पहा. क ख, क आणि ख येणार आहे इथे. ट ठ, ठ सुद्धा येणार आहे. ख आणि ट समजलं सर्वांना? ओके. बघा आजच्या तासाला आपण इयत्ता 7वी मराठीमधील म्हणी, परत कार्यात्मक व्याकरणांतर वर्णविचार, पारिभाषिक शब्द यांचा अभ्यास केला आहे. ओके समजलंय सर्वांना? धन्यवाद.